स्वर्गीय विठ्ठल हनमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी ढोक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दत्तवाडी साईबाबा मंदिर येथे विठ्ठल हनमकर फाउंडेशनच्या वतीने नगरसेवक विनायक हनमकर यांनी विठ्ठल हनमकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ या कीर्तनाचे आयोजन केले होते. आपण कितीही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी देह हा प्रारब्धाच्या अधीन असतो आणि जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जगणे यालाच आयुष्य म्हणतात. अशा जीवनावर एक ना अनेक कानमंत्र हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी ढोक यांनी उपस्थित भक्तांना दिला. मृदुंगाच्या आवाजात आणि टाळांच्या गजरात भक्तांनी टाळ्यांची साथ देत कीर्तनाचा आनंद लुटला. रामरावजी महाराज ढोक यांचे माननीय लोकनेते अंकुशरावजी काकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचा सर्व परिवार आणि त्या परिवाराच्या द्वारा घडून आलेला हा कार्यक्रम पण विठ्ठलरावचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. मृत्यु के दो प्रकार होते हैं, अफसोस करे या रुलाए. काहीच्या मरणानं सगळ्यांना आनंद होतो तर काहीच्या मरणानं संबंध नसलेली माणसं सुद्धा ढसढसा रडतात. गेलेले व्यक्ती पुन्हा येत नाही आणि असंच आहे. ज्याची समाजाला फार दिवस पर्यंत गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्या करता समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या दहाव्याला हजर आहे असं बोलत. तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. विविध मागण्यांसाठी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारात पाल ठोकून बिराडे मुक्काम करणार आहेत. भटक्या विमुक्तांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा, न्यायमूर्ती बापट समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी काष्ठी नगर येथे आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या दारात 14 ऑक्टोबर रोजी महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने पाचपुते यांच्या दारात पाल ठोकून बिराडे मुक्काम करणार आहेत अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिली. माने म्हणाले, भटक्या विमुक्तांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 140 आमदारांचे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. विधानसभेमध्ये पत्रके फेकली, उपोषणही केले, मात्र सरकारने निवेदन मिळाल्याचे उत्तरही दिले नाही. न्यायमूर्ती बापट समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती अशोक अगरवाल यांची समिती स्थापन करण्यात आली. आयोगाची मुदत संपूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.
त्याचा निषेध करण्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारात ही महापंचायत भरवण्यात येणार आहे. राज्यभरातून भटक्या विमुक्त समाजातील लोक परंपरागत वेशभूषेत आपल्या बिराडासह काष्टी येथे मुक्काम करणार आहेत. यावेळी पारंपरिक कला जागरण, गोंधळ, लावण्या, तमाशा, डोंबाऱ्यांचा खेळ, भारूड, ज्योतिष सांगणे आदी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. गाढव, डुक्कर, साप, माकडे, अस्वल, नंदी बैल हे प्राणी यावेळी आणण्यात येतील. कार्यक्रमाचे उद्घाटन भटके विमुक्त युथ फ्रंटचे प्राध्यापक मोतीराज राठोड यांच्या हस्ते होणार आहे. पंचायतीच्या प्रथेप्रमाणे त्या 3 महिने चालतात. मात्र जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत बबनराव पाचपुते यांच्या दारातून उठणार नसल्याचे माने यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा पुरवण्यासाठी पोस्ट बँक ऑफ इंडिया बाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून मान्यता मिळताच वस्तुस्थितीत बँकेसंबंधीची ही योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होईल. परंतु अद्यापही टपाल खाते बँकेच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती पोस्ट मास्टर जनरल कर्नल के.सी. मिश्रा यांनी दिली. टपाल खात्याच्या वतीने देशभरात 9 ऑक्टोबर रोजी विश्व टपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त पुणे विभाग टपाल खात्यातर्फे माय स्टॅम्प या उपक्रमाचे उद्घाटन झाले. दिनांक 9 ते 15 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. माय स्टॅम्प सहित अन्य उपक्रम पुणे विभागाच्या मुख्य कार्यालयात होणार आहेत. ग्राहकांकडून टपाल सेवेच्या सुधारणांबाबत मते जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांना माय स्टॅम्पसाठी 10% सवलत देण्यात येईल. वृक्षारोपण, पत्रलेखन स्पर्धा होणार असून टपाल खात्याच्या 8 विभागात डाक मेळा भरवण्यात येईल. विम्यासंदर्भात सुद्धा जनजागृती करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्काराचे सुद्धा आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे रजिस्टर आर्टिकल्स बाबतचे सॉफ्टवेअर तयार झाले असून त्याची अंमलबजावणी पुढील 2-3 महिन्यांमध्ये टपाल कार्यालयात सुरू होईल, असंही मिश्रा यांनी सांगितले. 9 अक्टूबर को पोस्टल वर्ल्ड पोस्ट डे मनाया जाता है और इसी सिलसिले में हम इंडिया पोस्ट में 9 अक्टूबर से 15 अक्टूबर तक हर साल नेशनल पोस्टल वीक मनाते हैं, जिसमें हम बहुत सारी गतिविधियों को लेकर आते हैं, जिसका मुख्य उद्देश्य पब्लिक को डाक विभाग के विभिन्न प्रोडक्ट और सर्विसेज के बारे में जानकारी देना है. उनको जो नए हमारे कार्यक्रम लागू हुए हैं उनको बताना है और जो कस्टमर मीट या जो और सारी चीज़ें हम कार्यक्रम करते हैं उसके माध्यम से को कस्टमर सेटिस्फैक्शन को इंश्योर करना है. माहिती अधिकार कायद्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी नागरिकांनीच शासनावर दबाव वाढवला पाहिजे, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केले आहे. माहिती अधिकार कायद्याला सरकारने नव्याने बंधने घातली आहेत. त्यामुळे या कायद्यास अनिश्चितता निर्माण झाली असून नागरिकांनीच हा कायदा टिकवण्यासाठी शासनावर दबाव वाढवला पाहिजे, तरच माहिती अधिकार कायद्याचे अस्तित्व टिकेल, असे मत माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले. सजग नागरिक मंचाच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माहिती अधिकार कायदा दिशा आणि दशा या विषयावरील चर्चासत्रात विवेक वेलणकर, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार, अनुप अवस्थी, ॲडव्होकेट रेवाळे, विहार धुर्वे आदींनी सहभाग घेतला. विजय कुंभार म्हणाले, माहिती आयुक्तपदी न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा सुद्धा विचार केला जात आहे. असे झाले तर न्यायाधीशांच्या रिक्त जागांचे काय करणार? नेमणूक केलेल्या आयुक्तांना तरी माहिती अधिकाराची पुरेशी माहिती आहे का? वास्तविक माहिती आयुक्तांची नेमणूक करण्या अगोदर संबंधित व्यक्तीला या कायद्याचे प्रशिक्षण द्यायला पाहिजे. तसेच कायदा जगवण्यासाठी आता नागरिकांनीच अतोनात प्रयत्न करायला हवेत. वेलणकर म्हणाले, केवळ 150 शब्दांचाच अर्ज करणे, विचारलेल्या प्रश्नांना पहिल्या प्रश्नाचेच उत्तर देणे अशा अटी घालण्यात येत आहेत. या कायद्यातील कलम 4C1 आणि D1 चा अवलंब आजही होत नाही. त्यामुळे कायदा अनिश्चिततेच्या अवस्थेत आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शासन उदासीन आहे. या कायद्याद्वारे चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. बेळगावमध्ये उभारण्यात आलेल्या विधानसौधच्या उद्घाटनास विरोध करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांनी केले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाही बेळगावमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते विधानसौधच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आखून कर्नाटककडून कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ बघ्याची भूमिका न घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांनी या कार्यक्रमास तीव्र विरोध करावा.
असे आवाहन किरण ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, कर्नाटक सरकारने बेळगाव येथे विधानसौधाची उभारणी केली असून त्याचे 11 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वास्तविक खेडे हा घटक, भाषिक बहुसंख्या, भौगोलिक सलगता आणि लोकेच्छा या सर्व निकषांद्वारे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे हे स्पष्ट होते. मात्र आयताच हा समृद्ध प्रदेश मिळाल्याने कर्नाटक तो सोडायला तयार नाही. गेली 56 वर्षे सीमा प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहे. सत्याग्रह, आंदोलन अशा विविध माध्यमातून सीमा बांधवांनी हा लढा जिवंत ठेवला आहे. मात्र कर्नाटक सरकारचे अन्याय, अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी या कार्यक्रमास येऊ नये अशी विनंती करण्यासाठी आम्ही त्यांना पत्रही लिहिले होते. मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. या कार्यक्रमापासून अलिप्त राहावे अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि खासदार आमदारांनी राष्ट्रपतींना करावी असे आवाहन त्यांनी केले. या मागणीसाठी पुण्यातील खासदारांच्या निवासस्थानासमोरही धरणे धरले जातील असेही ठाकूर यांनी सांगितले. मोठ्यांचे जसे कौतुक होते त्याप्रमाणे सामान्य माणसांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे असे मत माजी प्राचार्य वसंत नुलकर यांनी व्यक्त केले. अखिल मंडई मंडळाच्या वतीने फुलांची सजावट करणाऱ्यांचा आणि स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला वसंतराव थोरात, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, नगरसेवक दिलीप काळोखे, शेखर देडगावकर, निर्मला केंडे, संजय मते उपस्थित होते. फुलांची सजावट करणाऱ्या शांतीलाल परदेशी, स्वप्नील मोहिते, राजेंद्र नाईक, कालिदास नाईक, संतोष राऊत, सुरेश गायकवाड, सुभाष सरबाले, अशोक शेळके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नुलकर म्हणाले, मोठ्यांचे कौतुक होतच असते, त्याप्रमाणे साध्या माणसांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे. साधी माणसे ही खरी मोठी असतात. गणेशोत्सव आणि मंडईतून अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. मंडई हे विद्यापीठ असून वसंतराव थोरात या विद्यापीठाचे कायम कुलगुरू असल्याचे नुलकर यावेळी म्हणाले. आपण साधे आहोत असे समजता कामा नये. मानवता ही एक पदवी असून ते आपण कृतीतून सिद्ध करू असेही नुलकर यांनी नमूद केले. अखिल मंडई मंडळाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार 1996 पासून करण्यात येत आहे. यावेळी निर्मला केंडे, राजेंद्र नाईक, वसुधा रणदिवे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. तात्या आणि अण्णा, माफ करा मी म्हणू शकतो तात्या साहेब, अण्णा साहेब, पण हे दोघेही इतके जवळचे आहेत. वसंतराव तर आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांशी एकरूप झालेले आहे, मला फार पूर्वीपासून माहीत आहे. आणि मी असंच 43 साली या मठही नव्हता त्यावेळी, साधं घर होतं शेट्यांचं, तेव्हापासून आईच्या बरोबर येत असे. आज पुढे महाराजांनी मला तिथे काम करण्याची संधी केवळ त्यांच्या इच्छेमुळे झालेलं आहे. ते काम मी करतोय आणि मंडईशी नित्य आमचा संबंध आहे, पाहिलेला आहे. आपल्या सर्वांना कुठेतरी असं वाटत असतं की आपण काही फारसं काम करत नाही, आपण फार साधे आहोत, आपण फार कमी आहोत. कृपा करून असं यत्किंचित मानू नका. मी फ्रान्समधली मंडई पाहिली, एक लंडनमधल्या मंडईत काम केलेलं आहे आणि अरबस्थानातली एक मंडई म्हणजे पेट्याची थोडे तास पाहिली. आपली मंडई खरोखर अत्यंत उत्तम, अतिशय चांगली आहे. इथे खरोखर फसवाफसवीचे प्रकार होत नाही आणि लोकांना इतकं उपयोगी काम केलं जातं. ह्याच्याबद्दल मी 20 वर्षाचे जे अहवाल आहेत ते हाताने. अजिंक्य या मराठी चित्रपटाच्या फर्स्ट लुकचे नुकतेच अनावरण करण्यात आले. खेळ, पैसा, प्रसिद्धी आणि वैयक्तिक जीवन यामध्ये एका प्रशिक्षकाची होणारी मानसिक घालमेल या विषयावर आधारित अजिंक्य या चित्रपटाच्या फर्स्ट लुकचे नुकतेच अनावरण करण्यात आले. निलेश नवलखा यांच्या नवलखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट, SK प्रोडक्शन आणि KK ग्रुप निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर, प्रवीण
प्रवीण तरडे, राजन बिसे यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. बास्केटबॉल या खेळावर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना सुस्मित लिमये यांनी संगीतबद्ध केले आहे. तेजस देऊस्कर आणि गौतम पोद्दार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच तेजस देऊस्कर यांनी लंडन फिल्म स्कूल येथून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.